नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज डेट आहे 6 ऑगस्ट 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:30 आणि वार आहे गुरुवार म्हटलं की साईबाबांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि पालघरला मठामध्ये देखील. कालच्या व्लॉगमध्ये जास्त काहीच नव्हतं, काल पूर्ण दिवस घरीच होतो. बघा कधी कधी काय होते हे 100% आहे. मी घरी पूर्ण दिवस बसलेला असतो तेव्हा कुठल्याही मित्राचा वगैरे फोन येत नाही, पण नेमका पालघरला किंवा बोईसरला नाही तर कुठे बाहेर गेलो तर दुसऱ्यांना देखील आठवण येते की हार्दिक पण आहे, मग त्याला कॉल करून विचारतो कुठे आहे. तेव्हा मी नेमका बाहेर असतो. बघा पूर्ण दिवस घरी असतो तेव्हा कोणाचाच कॉल येत नाही आणि नेमका मोबाईल चार्जिंगला असतो तेव्हाच फोन येतो. पूर्ण दिवस असा मोबाईल हातात असतो पण कोण फोन करत नाही. हे तुमच्यासोबतही होत असेलच. जर होत असेल तर कमेंट करून सांगा. तर आता कॉफी पितो आणि मग साईबाबांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो. त्यानंतर कुठेतरी जायचं आहे. आज खरंच जायचं आहे आणि कोणाला घेऊन जायचं आहे आणि कोण कोण सोबत असतील ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. तर कॉफी पिऊया आणि दिवसाची सुरुवात करूया. त्यासोबत आज नाश्ताही बनत आहे, तर त्याकरता मी फटाफट आंघोळ केली. बघा नाश्ता म्हटलं की आपली तयारी सुकन होते. आता त्यानंतर मी थंबनेल टायटल देखील एडिट करतो. कालचं व्हिडिओ रात्रीच एडिट झाली होती. तर आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. पुढे पाहत राहा व्लॉग. एक वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. घरी मस्त जेवलो. त्या अगोदर फक्त बँकेमध्ये गेलेलो, मग साईबाबाच्या मंदिरात. आता चाललोय कार घेण्यासाठी. आता कार कशाला ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. कार कोणाची? मामाची. गाडी वगैरे तर घेतली होती मामाची आणि डिझेल वगैरे टाकून झालेलं आहे. आता पहिले तर मठामध्ये चाललो आहे, मग सांगतो तुम्हाला नक्की चाललो आहे कुठे आणि कोण कोण आहेत. ह्याला बघून घ्या, हा आहे एक. बाकी अजून 2 मेंबर्स आहेत. आता कोण आहेत ते तुम्ही पहिले गेस करा. नसेल गेस होत तर तुम्हाला दाखवतो, आज भेट करवतो. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे. आम्ही म्हणजे मी आहे, पियुष आहे, आमची माताश्री आहे आणि तिची माताश्री आहे. तर आज आम्ही चाललो आहेत खानिवड्याला. त्या दोघींचं काम आहे. आम्ही दोघं तर असेच चालले आहेत. मी ड्रायव्हर आणि हा क्लीनर. दाखव आजीला, दाखव. आई हाय बोल. मम्मीला पण सांग. आता परत दाखव. आता मम्मी तर व्लॉग्स बघत नाही पण आई रोज बघते. तर ती आताच सांगत होती का तुला रोज म्हणजे यूट्यूबवर बघते. आता काय सांगेल, चांगली गोष्ट आहे. दाखव घाट दाखव. आता आम्ही वाघोबा घाटमधून चालल्यात, कारण की जर आम्हाला हायवेला वगैरे जायचं असेल तर या घाटाचा सामना पहिले करावा लागतोच. राहू दे. हे बघा आई आणि मम्मी इथे बायका बसलेल्या असतात काय काय विकण्यासाठी. तर आता ते घेण्यासाठी दोघी पण उतरल्यात गाडीतून. आई आणि लेक. तुला काय वाटते यांच्याबरोबर आला पाहिजे की नाही? मला काय मम्मी असल्यावर टेन्शन नसतं बाई. मला फक्त जायचं असते. मला खायला सर्व भेटते. काय का घेतलं मम्मी? दिंडे. काय दिंडे ना गं, दिंडे. दिंडे. दिंडे घेण्यासाठी आम्ही एवढे लांब आलेले. तर आता आम्ही पोचलो आहेत डान्सिंग रोडला, म्हणजेच मुंबई अहमदाबाद हायवे. याच्यावर नाचायची गरज नाही पडत. गाडीत गाणी वाजली ना की ऑटोमॅटिक माणूस उडतो गाडीमध्ये, कारण की रोडच एवढे भारी बनवले आहेत की पूर्ण वाईब आली पाहिजे ना. अरे काय भारी रोडची अख्खी वाट लावून ठेवले. हे बघा सर्व इथे पॅचेस मारलेत. आता पहिले मधून खड्डे होते, आता वरतून खड्डे आहेत, पण खड्डे कायम राहणार. चित्राई आमची ह्याची का सुट्टी 5:10 झालेले आहेत आणि आता मी निघालो आहे घरी जाण्यासाठी. पाऊस वगैरे तर लागला नाही, फक्त रोड ओले होते येताना, म्हणजे पाऊस पडून गेला होता. आता घरी पोचायला तरी 1 तास तरी लागेल. 1 तास नाही तर त्याहून जास्त पण लागू शकतो, काही सांगता नाहीत. कारण की आता सर्व सुटले असतील घरी जायला आणि 4 रस्त्यावर वगैरे पण आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे आणि बहाडोली दहिसरच्या ब्रिजवर देखील भेटेलच. आता आम्ही आलोत गोवाड्याला भजी घ्यायला. तो बघा पियुष पार्सल आणायला पाठवलं त्याला, कारण की गर्दी खूप आहे. बघा गाड्या किती आहे तिकडे, नेहमीप्रमाणे गर्दी आहे तिथे.
पालघरमध्ये आलेलो आजीला सोडण्यासाठी, पण ट्रॅफिक सर्व तिथे ट्रॅफिकच आहे. घाटामध्ये देखील ट्रॅफिक होती. काय व्लॉग करू, मस्त भजी वगैरे खातच आलो, आरामात आलो. आप भी घर पे जाएंगे. बॅक टू बेसिक गाईज, बॅक टू बेसिक. घरी गेलो, थोडाफार फ्रेश झालो आणि डायरेक्ट आलो खाडीवर एक राऊंड मारायला. कारण की माझ्या मित्रांचा मी स्नॅप बघितला, ते इथे आहेत. जसे ते स्नॅप बघून येतात तसेच मी पण चाललोय. बघू, समीर तर घरी जाताना दिसला. आता अजून कोण कोण आहेत तिकडे बघूया पुढे. दिसले तर तुम्हाला दाखवतो, नाही दिसले तर गपचूप घरी जाऊ. कोणी कोणी काय 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 कुठे काय काय. मित्रांनो, आता आम्ही आलेले नीनाच्या हॉटेलमध्ये कटलेस खायला, आणि एक पेरू आणून दिलेला हिमांशूने. पण त्याला मी बोललो कडक पेरू नको देऊ, नरम दे. तर त्याने भाई दुसरा कापून आणला, पिंक पिंक. कोणाला पाहिजे होता पिंक? नीनाजला. त्यासाठी सफेद, आमचं सर्वांना सफेद पाहिजे होता, पण नीनाजला पिंक पाहिजे होता. गुलाबी गुलाबी. हे जरा पिंक आणलेलं आहे. घरी आलो होतो, मग खाडीवर गेलो होतो. खाडीवर मित्र भेटले, खूप बरं वाटलं. मित्रांना भेटून डेली खूप बरं वाटते. मग हॉटेलमध्ये गेलो, थोड्या वेळ बसलो, नंतर घरी आलो, जेवून घेतलं. आता व्हिडिओ एंड करतो आहे, कारण 10:30 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट आपला व्लॉग एडिट झालेला आहे. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.